इथे 2 दुकानं आहेत, पुस्तक पेठ, बुक गंगा, रसिक साहित्य, मॅजेस्टिक बुक गॅलरी, डायमंड पब्लिकेशनचं दुकान आणि शब्दांगण असे 8 विक्रेते पुस्तक समृद्ध होईल अशी आम्हा सगळ्यांना खात्री वाटते. म्हणून या 8 प्रकाशकांनी, मी सांगतो तपशील, आणि 8 विक्रेत्यांनी मिळून हे वाचन जागर अभियान सुरू केलेलं आहे. या अभियानाचं उद्दिष्ट एखाद्या पुस्तकाचं प्रमोशन करणं, एखाद्या प्रकाशनाचं प्रमोशन करणं किंवा एखाद्या दुकानाचं प्रमोशन करणं असं नसून वाचन ही गोष्ट सर्वांपर्यंत आणणं हे या अभियानाचं उद्दिष्ट आहे. कुठल्या एका पुस्तकासाठी नाहीये. तर हे काम सगळ्यांनी मिळून एकत्र केलं तरच होण्यासारखं आहे. म्हणून आपण हे अभियान सुरू पुस्तकं पोचावीत म्हणून पहिल्यांदाच प्रकाशकांनी विक्रेते लेखक एकत्र येत आहेत. ज्याची सुरुवात होते पुण्यामध्ये. थोडक्यात सांगा की कल्पना काय आहे नेमकी आणि कशा पद्धतीनं हा राबवला जाणार आहे, म्हणजे वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी कुठले उपक्रम महत्त्वाचे याच्यामध्ये असणार आहेत. आपण काय आहे, आपल्या समाजामध्ये वाचाल तर वाचाल हे पुरेसं नसून वाचाल तर समृद्ध व्हाल इथपर्यंत समाजाचा प्रवास जेव्हा होतो तेव्हाच तो खऱ्या अर्थाने समाज सुसंस्कृततेकडे वाटचाल करायला लागतो. त्यामुळे पुणे तिथे काय उणे म्हणता म्हणता पुणे तिथे वाचक उणे असं म्हणायची वेळ येऊ नये या जाणीवेने पुण्यातले काही महत्त्वाचे प्रकाशक आणि काही विक्रेते एकत्र येऊन वाचन हे समाजाच्या जगण्याच्या केंद्रस्थानी यावं म्हणून वाचन जागर अभियान सुरू करत आहेत. या वाचन जागर अभियानाच्या सुरुवातीला पहिला कार्यक्रम म्हणून आम्ही वाचन जागर महोत्सव भरवत आहोत 5 ते 15 ऑगस्ट या काळामध्ये पुण्यामध्ये. हा महोत्सव एकाच वेळी 8 ठिकाणी पुण्यामध्ये साजरा केला जाणार आहे. याच्यामध्ये अक्षरधारा, पुस्तक पेठ, डायमंड, साधना, रसिक यासारखी अनेक दुकानं आणि राजहंस, रोहन, मनोविकास, समकालीन, डायमंड असे अनेक प्रकाशक, 8 प्रकाशक आणि 8 विक्रेते एकत्र येऊन हा महोत्सव साजरा करतो आहे. या काळामध्ये या 8 प्रकाशकांची पुस्तकं या 8 दुकानांमध्ये 25% अशा भरघोस सवलतीत मिळणार आहेत. दुसरी गोष्ट, या 8 दुकानांमध्ये एकाच वेळी 6 वाजता 5 तारखेला हा उद्घाटनाचा कार्यक्रम विविध मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. यात अच्युत गोडबोले, अनिल अवचट, भारत सासने यासारखे अनेक मान्यवर या कार्यक्रमाचं उद्घाटन एकाच वेळी 8 ठिकाणी करतील. त्यानंतर पुढचे 10 दिवस या 8 दुकानांमध्ये अनेक सांस्कृतिक आणि साहित्यिक कार्यक्रम करतील. उदाहरणार्थ लेखकांच्या भेटी, लेखकांच्या वाचकांशी गप्पा, कविता वाचन, अभिवाचन असे अनेक कार्यक्रम या 8 ठिकाणी साजरे केले जातील. आणि याच काळामध्ये भाग्यवंत ग्राहक योजना म्हणून वाचक जे असतील, जे खरेदी करतील त्यांच्यामधले भाग्यवंत ग्राहक निवडून त्यांना भरघोस बक्षीचं पुस्तक रूपात देण्यात येतील. एकूण काय तर आपल्या पुण्यामध्ये सुरुवात आहे बरं का, लक्षात ठेवा. ही फक्त पुण्यामध्ये सुरुवात आहे. हे लोण नंतर महाराष्ट्रभर पसरणार आहे. तर वाचन हे केंद्रस्थानी यावं जगण्याच्या म्हणून आम्ही हा उपक्रम सुरू करतो आहे. साईने उल्लेख केला की म्हणजे अलीकडच्या काळामध्ये जसं सगळ्याच याच्यावरती थोडीशी मरगळ किंवा मंदी आलेली आहे, तर प्रकाशन व्यवसायाची सद्यस्थिती थोड्याफार अनुभवाने तुम्ही काय सांगाल? कशी आहे, बरी आहे? कुठल्या लेखकांची पुस्तकं आवृत्त्या संपतायत? वाचकांची आवड किंवा काय काय सांगाल थोडक्यामध्ये? एक लक्षात गोष्ट आपण अशी घेतली पाहिजे की प्रत्येक व्यवसायात थोडी मंदी थोडी चढ असा काळ येतच असतो. आता आपण जर बघितलं तर अनेक व्यवसायात काही प्रमाणात मंदी आलेली आहे. तेवढीच मंदी फक्त प्रकाशन व्यवसायातही आलेली आहे आणि काही काळाने ती निश्चितपणे दूर होईल. आणि यासाठीच आता सर्व प्रकाशक महाराष्ट्रातले पुण्यातले जे महत्त्वाचे प्रकाशक ते प्रकाशक आणि विक्रेते यांनी एकत्र येऊन हा सगळा उपक्रम करावा असं ठरवलं. कारण बदलत्या काळामध्ये आता एखादी गोष्ट करायची तर त्यासाठी येणारा खर्च आणि त्यासाठी त्या असणारी यंत्रणा ही प्रत्येक प्रकाशन संस्थेकडे उपलब्ध असत नाही. अशा वेळी जर सगळ्यांनी मिळून एकत्र काही उपक्रम केले तर त्याला मोठ्या प्रमाणात निश्चितपणे यश येईल. यापूर्वी असे जेव्हा जेव्हा कार्यक्रम झाले, उपक्रम झाले तेव्हा वाचकांनी भरघोस प्रतिसाद दिला. तोच प्रतिसाद आताही मिळेल. दरवेळेला कुठली ना कुठली तरी पुस्तकं ही मागणीत असतात. आत्ता अलीकडच्या काळात एवढं लक्षात येतं की कथा कादंबऱ्या या थोड्या आत्ता जरा मागे पडलेल्या आहेत आणि ज्याला आपण आधी उपयोगी पुस्तकं, ॲप्लाइड पुस्तकं म्हणतो, उदाहरणार्थ व्यक्तिमत्व विकास असेल, या पद्धतीची पुस्तकं ही दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाचकांना हवी आहेत.
आणि सर्व प्रकाशक ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्यांच्या पुस्तकांची ज्या काही त्यांच्या योजना असतील त्या करत असतात. तर अशा सगळ्या पद्धतीने आता ही जी पुस्तकं तयार झाली आहेत ती वाचकांच्या समोर नेण्याचा हा उपक्रम मला निश्चित खात्री आहे की आपल्याकडचा वाचक त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देईल. ठीक आहे.